नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय इतिहास प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी मी इथे व्हाईट बोर्डवर या प्रकरणातला पहिला घटक पोर्तुगीज याबद्दलच्या सर्व नोट्स दिलेल्या आहेत। दोन ज्या आहे पॉईंट ते मी थोडे डिटेल लिहिले आणि या अनुषंगानेच आपल्याला हे खालचे पॉईंटसुद्धा बघायचे आहेत। मी यांचं हेडिंग आणि एक थोडी माहिती दिलेली आहे, बाकी सर्व तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहे, त्याचा आपण मुद्दे क्रमांक घालून विवेचन करणार आहोत। हा जो घटक आहे हा माहिती वजा घटक आहे, म्हणजे यामध्ये फक्त तुम्हाला माहिती दिलेली आहे। उदाहरणार्थ पोर्तुगीज भारतात कधी आले, आगमन कधी झालं, त्यांची युद्धनीती कशी होती, कार्थाज परवाना होता त्याचा अर्थ काय, त्यानंतर त्यांच्या भारतातील वसाहती कोणत्या, त्यांचा कारभार कसा चालत होता, म्हणजे तिथे पदाधिकारी किंवा कशा पद्धतीने तिथे नोकर वर्ग होता, त्यांचं आरमारी सामर्थ्य कसं होतं आणि त्यांचं धार्मिक धोरण कसं होतं। म्हणजे एकंदरीत तुम्हाला पोर्तुगीजांबद्दल, जे भारतामध्ये ज्यांनी वसाहती स्थापन केल्या होत्या त्या वसाहतींबद्दल माहिती दिली आहे। अशाच प्रकारे ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यांची पण माहिती आहे। म्हणजे हे जे प्रकरण आहे हे माहिती वजा प्रकरण आहे। यामध्ये कुठलीही संकल्पना तुम्हाला समजावून सांगायची नाही आहे किंवा एखादी घटना, त्याचे परिणाम किंवा आपण जी म्हणू की त्या घटनेमागची मीमांसा वगैरे असं काहीही या प्रकरणात नाही। तर हे प्रकरण माहिती वजा प्रकरण आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आपण पोर्तुगीज इथनं सुरू करणार आहोत। पेज नंबर 19 आणि 20 हे बघा, पेज नंबर 19 आणि इथपर्यंत पोर्तुगीज या घटकाची माहिती तुम्हाला दिली आहे आणि मी त्याच्या एकंदरीत तुम्ही बघतच आहात इथे की मी 7 घटकांमध्ये या पूर्ण पोर्तुगीज या टॉपिकचं विभाजन केलेलं आहे की कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात। तर आपण सुरुवात करूया। पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा इसवी सन 1498 मध्ये 20 मे, तारीख लक्षात घ्या जी पुस्तकात नाही, 20 मे 1998 मध्ये कालिकत म्हणजेच कोझिकोडे या बंदरामध्ये पोहोचला। भारताच्या दक्षिणेकडील पश्चिम किनारपट्टी, तिथे त्यावेळी झामोरीन राजा राज्य करत होते। झामोरीनला कुठे कुठे भारतीय भाषांमध्ये सामोरी किंवा समुद्री असं सुद्धा त्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो। तर आपण पहिल्या प्रकरणामध्ये जेव्हा शोध आणि शोधकांची माहिती घेतली तेव्हा आपण वास्को द गामाची माहिती घेतलेली आहे की तो 4 जहाजं घेऊन लिस्बनवरून निघाला आणि इथे भारतामध्ये पोहोचल्यावर झामोरीन राजाकडनं त्यांनी व्यापारी परवाने मिळवले। पुढे इथे वसाहती स्थापन झाला, तो पहिला व्हॉइसरॉय बनला पहिला। त्यानंतर मात्र अधिकृतरित्या फ्रान्सिस्को द अल्मीडा हा आपल्याला पहिला व्हॉइसरॉय बनलेला दिसतो। पण जेव्हा सुरुवात झाली वसाहती किंवा वखारी स्थापनेची ते वास्को द गामाच्याच हाती सर्व सत्तासूत्र होती। तर ही सर्व माहिती आपण त्या पहिल्या प्रकरणामध्ये वास्को द गामा आणि पोर्तुगीजांच्या एकंदरीत मुद्द्यामध्ये घेतली आहे, तर ती तुम्हाला इथे थोडी रिकॉल करायची आहे, वाचायची आहे। पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यांवर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली। आता इथे दुसरा मुद्दा, युद्धनीती। अरब आरमाराचा पराभव केला त्यांनी भारतीय हिंदी महासागरातील व स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं। त्यानंतर दुसरा मुद्दा इथे दिलेला आहे बघा तुम्हाला, दक्षिण हिंदुस्थानातील राजांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणांचा त्यांनी फायदा घेतला। या राजांमध्ये एकी नव्हती, ते आपापसात भांडत असत, युद्ध करत असत आणि त्यांच्या ह्या दुहीचा फायदा या पोर्तुगीजांनी घेतला की हे एकत्र येऊन कधीच आपल्याला विरोध करणार नाहीत। ऐक्यदेशीय राजे, त्या स्थानिक प्रदेशातील राजांना ऐक्यदेशीय म्हणतात आणि हे परदेशी,
तर हे ऐत्यदेशीय राजा आपसातच इतके भांडतात आहे, यांचे गैरसमज आहे की हे एकी करून आपल्याला विरोध करणे शक्य नाही आणि त्यामुळे हे कमकुवत आहेत आणि यांच्या ह्या कमकुवतपणाचा फायदा यांनी घेतला. दक्षिण हिंदुस्थानातील राजांच्या भांडणाचा फायदा घेऊन तिथे त्यांनी त्यांच्या वसाहती स्थापन केल्या. पश्चिम किनाऱ्यावर भारताच्या खाली म्हणजे दक्षिणेकडे पश्चिम किनारपट्टीवर यांनी वसाहती स्थापन केल्या, म्हणजे वखारी बांधल्या. वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले बांधले. या किल्ल्यांना तटबंदी असत राहत होती. किल्ल्यांच्या आतमध्ये यांचा माल भरलेला राहत होते की जो माल हे भारतातून न्यायचे किंवा तिकडून इकडे आणायचे आणि तिथे साठवणूक करायचे आणि मग वर्षभर त्याचा व्यापार करायचे. आणि ह्या किल्ल्यांना किंवा यांच्या या वखारींना समुद्रमार्गे ते रसदपूर्ती करत, कारण पोर्तुगीजांचा आरमार हे प्रबळ होतं आणि ह्या किल्ल्यांना ते समुद्रमार्गे म्हणजे यांची जी जहाजं यायची त्या जहाजांवरून किल्ल्यांना लागणारी आवश्यक ती सामग्री पुरवली जायची. पोर्तुगीजांची ही युद्धनीती होते. त्यांचे आरमार प्रबळ असल्या कारणाने किनारी प्रदेशावर छापा घालत ते अचानक त्यांची जहाजं किनाऱ्यावर येऊन लंगर घालत आणि सैन्य त्या प्रदेशात शिरत असे, छापा घालत असे, जे काही लूट मिळाली ती लुटून नेत असत आणि उरलेला प्रदेश ते उद्ध्वस्त करून टाकत असत. ही एकंदरीत त्यांची काय होती, युद्धनीती होती. त्यानंतर पुढे कार्ताज हा एक मुद्दा आहे की हिंदी महासागरावर अरब आरमाराचा पराभव केल्यावर पोर्तुगीजांचं वर्चस्व स्थापन झालं आणि मग त्यांनी तिथून जाणाऱ्या प्रत्येक माली किंवा प्रवासी जहाजाला एक प्रकारची परवानगी घ्या आमची, कारण या भागावर आमचं वर्चस्व आहे असं त्यांनी धोरण सुरू केलं. आणि ही परवानगी म्हणून ते एक परवाना देत ज्याला कार्ताज म्हणत. या कार्ताजवर त्या जहाजाचं व तांडेलाचं नाव म्हणजे जहाजाचा जो प्रमुख आहे, त्यानंतर हे जहाज कुठून कुठे जाणार आहे आणि कधी वापस येणार आहे असं सगळं प्रवास वर्णन, त्या जहाजावर असलेली शस्त्र व असलेला माल इत्यादीची माहिती हे सगळं त्या कार्ताजवर लिहिलेलं असे परवान्यावर आणि तो विशिष्ट काळासाठी परवाना मिळत असे. तो काळ लोटला आणि परवान्याचं नूतनीकरण जर केलं नाही तर ते जहाज जप्त करत असत किंवा दंड वसूल करत किंवा जर दंड नाही दिला तर ते जहाज ते बुडवून टाकत असत. कर्ताशिवाय प्रवास वाहतूक केली तर जप्ती व दंड अथवा बुडवून टाकत असत. ही त्यांची नीती होती. मुघल म्हणजे त्यावेळी सगळ्यात बलाढ्य जर सत्ता हिंदुस्थानात असेल तर ती मुघलांची होती. पण या पोर्तुगीजांचा आरमार इतकं प्रबळ होतं आणि मुघलांजवळ स्वतःचा आरमार नसल्या कारणाने मुघल, आदिलशहा, कुतुबशहा यांनाही हे कार्ताज घेणे बंधनकारक होतं किंबहुना ते घेत असत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भारतातील वसाहती पोर्तुगीजांचा. तर याचा 3 भागामध्ये आपण एक विभागणी करू शकतो की इसवी सन 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे महाराष्ट्रचा जो किनारा आहे तो आसपासचा दीव, दमण, चौल, गोवा, साष्टी व बारदेशसह या भागामध्ये त्यांच्या वसाहती होता. हा पहिला भाग वसाहतीचा. आपण दुसरं वर्गीकरण करू शकतो पश्चिम किनारपट्टीवरच पण कर्नाटकच्या भागामध्ये होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम. कोची म्हणजे कोचीन, जी यांची 1530 पर्यंत पोर्तुगीजांची राजधानी होती आणि नंतर गोवा झालेली आहे. म्हणजे जवळपास वसाहत स्थापन झाल्यावर किंवा यांच्या वखारी स्थापल्यावर किंवा कारभार सुरू झाल्यावर 1505 मध्ये कोचीन इथे त्यांनी आपली वसाहत स्थापली आणि तिथे कोचीन ही त्यांची मुख्य केंद्र होतं 1530 पर्यंत, 1505 ते 1530. आणि त्यानंतर मात्र गोवा होतं तर ते जवळपास 1961 पर्यंत होतं. त्यानंतर आपण वसाहतीचं एक तिसरं वर्गीकरण करू शकतो की पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मयिलापूर, सावथोम आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या आणि पुढे या पूर्ण त्यांच्या भारतीय साम्राज्याची किंवा भारतामध्ये जेही काही प्रदेश त्यांच्या ताब्यात होते किंबहुना भारत म्हणण्यापेक्षा इथे मी लिहिलेलं आहे बघा, भारतीय साम्राज्य एस्तोंदा द इंडिया म्हणजे पूर्वेकडलं पूर्ण त्यांचं साम्राज्य, चीन आहे, मकाव आणि भारत, बाकी आफ्रिकेपासून तर या पूर्वेकडल्या साम्राज्याची त्यांची राजधानी नंतर गोवा झाली
जी 1530 ते 1961 पर्यंत होती. त्यानंतरचा मुद्दा आहे वसाहतींचा कारभार. तर पूर्वेकडलं हे त्यांचं जे साम्राज्य होतं त्या ज्याला एस्तोंदा द इंडिया म्हटलं जात असे, या पूर्वेकडलं साम्राज्य चालवण्यासाठी एक 6 जणांचं सल्लागार मंडळ होतं जे राजाने नेमलेलं होतं. केप ऑफ गुड होप पासून पूर्वेस चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या या भागामध्ये ज्या पूर्ण वसाहती होत्या त्यांचा समावेश एकत्रितपणे भारतीय साम्राज्यात एस्तोंदा द इंडिया असा होत असे. त्यावर पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यांमध्ये विजरई ई कपिताव जराल असत. म्हणजे हे अधिकारी असत. विजरई हा अध्यक्ष मेन होता, त्यानंतर कपिताव म्हणजे कॅप्टन वेगवेगळ्या ठिकाणचे, आणि जराल म्हणजे ह्याच्यावरचा सेनापती, हे प्रमुख होते. आणि हे जे होते ह्यांची सर्वांची नेमणूक 3 वर्षांसाठी असायची. मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असे. मुख्य अधिकारी म्हणजे विजरई, यांना सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ होतं, ज्यामध्ये गोव्याचा अर्स बिशपू म्हणजे मुख्य धर्मगुरू, शान्सेलर म्हणजे न्यायाधीश, वेदोर द फजेंट म्हणजे मालमत्ता अधिकारी आणि गोव्याचा कपिताव म्हणजे कॅप्टन असे 4 जण कोण कोण, अर्स बिशपू, शान्सेलर, वेदोर द फंजेट आणि गोव्याचा कपिताव म्हणजे गोव्याचा कॅप्टन, हे 4 जण आणि काही वंश परंपरागत उमराव. काही 5वा जो गट होता तो उमरावांचा होता. आणि ह्या सगळ्यांचा अध्यक्ष होता विजरई, जो राजाने नेमलेला असे. हा राजप्रतिनिधी होता विजरई. तर असं एकूण 6 घटकांचं हे यांचं सल्लागार मंडळ राहत असे. आणि यांच्या मार्फत या पूर्ण साम्राज्याचा कारभार चालत असे. आणि मग त्याची नोंद किंवा त्याचा पूर्ण आपण ज्याला म्हणतो वर्षभराचा लेखाजोखा, कार्यवाही, हे सगळं पोर्तुगालच्या राजाकडे नोंदी केल्या जात किंवा पाठवलं जात असे. त्यानंतरचा मुद्दा आहे 6वा आरमारी सामर्थ्य. यामध्ये पण एकूण 5 मुद्दे पडतात. जसं पहिला मुद्दा की दरवर्षी पोर्तुगालमधून 5 जहाजं येत होती जी तोफान सहित राहत होती, ज्यावर तोफा, असं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत, कारण त्यासाठी उपलब्ध असं उत्तम टिकाऊ दर्जाचं सागवानी लाकड येथे उपलब्ध होते. त्यामुळे या भागामध्ये दमण, वसई आणि गोवा येथे ते जहाज बांधत असत. तिसरा मुद्दा, पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालवरून भारतात पाठवले जात असत. चौथा मुद्दा, 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या लढायांमध्ये डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. बघा, हे परदेशीच होते आणि इंग्रज आणि जे आपण म्हणू की डच हे पण परकीयच होते. पोर्तुगीज हे परकीयच होते. तर यांच्यातच आपापसात लढाया झाल्या आणि यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि इंग्रजांचं आरमारी सामर्थ्य हे प्रबळ ठरलं. आणि त्या काळातली विशेष अपवादाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्याचं, आपल्या हिंदवी स्वराज्याचं आरमार सोडलं तर एकाही भारतीय ऐक्यदेशीय राजाकडे आरमार नव्हतं स्वतःचं. आणि त्यामुळे थोडेफार हे जे परदेशी होते, जे आरमाराच्या जोरावर या हिंदी सागर किंवा बंगालचा उपसागर यावर सत्ता गाजवत होते, ते या हिंदी महासागरात, अरब सागरामध्ये थोडाफार ह्यांना वचक होता, तर तो होता शिवाजी महाराजांच्या आरमाराचा. म्हणजे आंग्रे घराणं हे या आरमार सांभाळणारं प्रमुख घराणं होतं. कान्होजी आंग्रे, तुळोजी आंग्रे. तर शिवाजी महाराजांचा अपवाद सोडता एकाही भारतीय राजाकडे तेव्हा आरमार नव्हतं. आणि त्यामुळेच पोर्तुगीज हे वरचढ झाले होते. पण पुढे इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केलेला दिसून येतो. शेवटचा मुद्दा आहे पोर्तुगीजाचा धार्मिक धोरण. हे असहिष्णू होते. असहिष्णू म्हणजे काय की दुसऱ्या धर्माप्रती यांना कुठलाही आदर किंवा कुठलीही सहिष्णुता, कुठलाही एक समानतेची भावना यांच्यामध्ये नव्हती. इथे पण एकूण 5 मुद्दे पडतात. याचे पहिलं,
पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्माची प्रार्थनास्थळे बांधण्यास किंवा त्याची दुरुस्ती करण्यास, जीर्णोद्धार करण्यास मनाई केली. अन्य धर्मियांना त्यांचे सण उत्सव सुद्धा साजरे करण्यास त्यांच्या पद्धतीने मनाई केली. स्थानिक भाषांची गळचेपी केली, म्हणजे पोर्तुगीज भाषेवर त्यांनी जास्त जोर दिला. धर्मांतर करण्याला प्रोत्साहन दिलं, म्हणजे जे ख्रिश्चन होतील त्यांना, आणि हे असे जे धर्मांतरित झाले त्यांना पोर्तुगीजांनी नोकऱ्या दिल्या त्यांच्या वखारींमध्ये, वसाहतींमध्ये किंवा त्यांच्या कारभारामध्ये. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला गोवा हे एक मुक्त व्यापारी केंद्र, बंदर असं ठेवलं होतं. पण जसं जसं त्यांचा धार्मिक कडवेपण वाढत गेलं तसं तसं त्यांनी गोवा फक्त त्याच लोकांसाठी खुलं ठेवलं की ज्यांचे पोर्तुगालशी राजकीय किंवा आर्थिक संबंध आहे किंवा जे ख्रिस्ती आहेत अशाच लोकांसाठी पुढे हे गोवा त्यांनी खुलं ठेवलं. पण सुरुवात एकदम गोवा सगळ्यांसाठी मुक्त होतं. तर अशा प्रकारे आपण पोर्तुगीज हा घटक या प्रकरणातला अभ्यासला आहे. मी पुन्हा रिपीट करते आहे. एकूण पोर्तुगीज या मुद्द्यामध्ये आगमन, युद्धनीती, कारताज परवाना, भारतातील पोर्तुगीजांच्या वसाहती, ज्याचं आपण 3 प्रकारे वर्गीकरण केलं, वसाहतींचा कारभार कसा चालतो यातलेही मुद्दे मी तुम्हाला सांगितले जे पुस्तकात आहेत, त्यांचं आरमारी सामर्थ्य, त्यानंतर शिवाजी महाराज असे एकमेव भारतीय राजे होते ज्यांच्याजवळ स्वतःचं आरमार होतं, हाही मुद्दा आपण बघितला. आणि धार्मिक धोरण पोर्तुगीजांचं जे असहिष्णू होतं आणि त्यांनी स्थानिक भाषांची गळचेपी केली. असे एकूण 7 मुद्दे आपण या पॉइंटमध्ये अभ्यासले आहेत. यावर तुम्हाला चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा किंवा जे मी वसाहतींचं वर्गीकरण केलं त्यानुसार संकल्पना चित्र येऊ शकतं, किंवा युद्धनीती, कारताज परवाना म्हणजे काय, आरमारी सामर्थ्याची माहिती लिहा, किंवा धार्मिक धोरण कसं होतं पोर्तुगीजांचं यावर तुम्हाला टिपा लिहा, किंवा छोटे प्रश्न येऊ शकतात, किंवा पूर्ण पोर्तुगीज या टॉपिकवर एक दीर्घोत्तरी प्रश्न सुद्धा येऊ शकतो. या पोर्तुगीज घटकामध्येच तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला एक येलो ब्रॅकेट दिलेला आहे, यामध्ये थोडी माहिती दिलेली आहे. पोर्तुगीजांचा व्यापार. कालिकतचा राजा झामोरिन याने वास्को द गामा बरोबर पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रात लिहिले. म्हणजे जेव्हा वास्को द गामा हा त्याने आणलेला माल त्याने भारतात विकला, भारतात नवा माल खरेदी केला आणि तो पोर्तुगालकडे निघाला, तेव्हा त्याच्यासोबत या राजाने एक पत्र दिलं व्यापारासंबंधी. आमच्या राज्यात दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जवाहीर यांची समृद्धी असून आपलेकडून सोने, चांदी, पोवळी इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे आमच्या राज्यात जो माल आहे तो आम्ही तुम्हाला देतो आणि तुमच्या राज्यात त्या मालाच्या बदल्यात आम्हाला तुमच्याकडून काय हवं आहे अशी अपेक्षा त्याने व्यक्त केलेली आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला वस्तू विनिमयाद्वारे सुद्धा व्यापार होत होता, म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू, त्यांचं प्रमाण ठरलेलं असेल. तर अशा पद्धतीचं त्यांनी व्यापाराचं पत्र लिहिलेलं होतं. कालिकत आणि कन्नूर येथून गेलेला माल वास्को द गामाने पोर्तुगालमध्ये विकला. जसा त्याने पोर्तुगालमधून आणलेला माल भारतात विकला तसा त्यांनी भारतातून नेलेला माल सुद्धा तिथे पोर्तुगालमध्ये विकला. आणि या मालाला पोर्तुगालमध्ये प्रचंड मागणी होती, प्रचंड मागणी. आणि म्हणूनच याने त्या इतक्या नफा घेऊन तो माल विकला की त्याचं वर्णन असं केलेलं आहे की या माल विक्रीतून त्याने पोर्तुगाल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत वसूल केली. म्हणजे ढोबळमानाने असं लक्षात घ्या की तो पोर्तुगाल लिस्बनहून भारतात आला, इथे राहिला, इथे त्याचा खर्च झाला, इथून तो पुन्हा वापस गेला. तो एकटाच नव्हता, तर 170 लोक तो घेऊन आला होता सोबत. 4 जहाजं होते आणि जाताना मात्र 2 जहाजं आणि 55 लोकच वापस गेले. बाकी काही बिमारीने मेले, काही लढायांमध्ये मेले. तर ह्या पूर्ण कालावधीमध्ये त्याचा जर तुम्ही गृहीत धरा, त्याचा जर 100 रुपये खर्च झाला असेल तर त्यांनी भारतातून नेलेला माल तिथे किती रुपयात विकला असेल? 100 गुणिला 60 करा, 6000 रुपयांमध्ये विकला. म्हणजे 60 पट नफा
त्याने या एका फेरीमध्ये कमवला. आणि वास्को द गामाने अशा वर्षातनं 3दा त्याने भारतामध्ये फेऱ्या मारल्या. 3 काही ठिकाणी 4 वेळा पण उल्लेख आहे. आणि प्रत्येक चक्रीमध्ये ट्रिपमध्ये त्यांनी एवढा प्रचंड नफा कमवला. आणि पुढे इथे वसाहत स्थापन झाल्यावर तो इथेच राहिलेला दिसतो, इथेच थांबला आणि पुढे इथेच भारतातच कोची येथे त्याचा मृत्यू झाला 1524च्या आसपास. तर ही सगळी माहिती आपण मागच्या पहिल्या प्रकरणात शोध आणि शोधक वास्को द गामा या पॉइंटमध्ये घेतलेली आहे. तरी हा ब्रॅकेट लक्षात घ्या. पोर्तुगीज या घटकाबद्दल थोडीफार एक्स्ट्रा माहिती मी इथे देते आहे तुम्हाला, की युरोपमधल्या राष्ट्रांनी पूर्वेशी व्यापार करण्याकरता पूर्वेकडील देशांशी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. अशीच पोर्तुगाली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1628ला झाली. त्यापूर्वी आपण बघितलं की 1498ला वास्को द गामाने युरोपकडून भारताकडे येणारा निश्चित असा समुद्री मार्ग शोधून काढला. आणि नंतर हे युरोपीय राष्ट्रातील वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचं भारतात आगमन सुरू झालं. पण याचा अर्थ असा नव्हे की त्याआधी हे युरोपीय भारताशी व्यापार करत नव्हते. तर हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने आशिया मायनर किंवा कॉन्स्टँटिनोपल या मार्गे होत होता. पण पुढे ते तुर्कांनी जिंकल्यामुळे आणि तो मार्ग बंद झाल्यामुळे समुद्री मार्ग शोधला गेला. तर 1498 पासनं तर 1505 पर्यंत वास्को द गामा हाच भारतातल्या पोर्तुगालच्या ज्या काही वखारी वगैरे होत्या त्यांचा काय होता, एक सत्ताधीश होता, व्हॉइसरॉय होता असं म्हणू. पण 1505ला फ्रान्सिस्को द अल्मिडा हा पोर्तुगाली राजाद्वारे भारतीय वसाहतींचा पहिला अधिकृत व्हॉइसरॉय म्हणून नेमला गेला. त्यानंतर आपण बघितलं की इंग्रजांनी पोर्तुगीजांचा आरमारी युद्धात पराभव केल्यामुळे पोर्तुगीजांच्या वसाहती सीमित झाल्या भारतामध्ये. आणि त्याला दुसरं एक रिझन पण होतं की वसाहतींचा विस्तार करण्याऐवजी ते धार्मिक किंवा धर्मांतरण या विषयात त्यांना जास्त रस होता. त्यामुळे पोर्तुगीजांच्या भारतातल्या वसाहती ह्या मोजक्या होत्या. तर पुढेच ऑगस्ट 1954ला दादरा नगर हवेली, तर डिसेंबर 1961ला गोवा दीव दमण ह्या पोर्तुगालच्या ताब्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यामध्ये सामील केल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. या पुढील व्हिडिओत आपण याच प्रकरणातील ब्रिटिश या घटकासंबंधी माहिती अभ्यासू. तोपर्यंत धन्यवाद.